दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च. लाडक्या बहिणींनो, उशीर झाला माफ करा. 1 एप्रिलपासून 4,200 रुपये वाटप. सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये 5 मोठे गिफ्ट जाहीर. लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त हे वाटप सुरू आहे. तुम्हाला हे गिफ्ट मिळणार, पण लक्षात घ्या काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. आता तुम्हाला बघा प्रत्येक महिन्यात हप्ता वाटण्यास उशीर होतो, त्यामुळे मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सुरुवातीलाच वाटप हे होणार आहे. बघा पहिलं गिफ्ट जे आहे ते 3 गॅस सिलेंडर 2,490 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. एकदम 3 गॅस सिलेंडर. दुसरं गिफ्ट जे आहे ते आता दोन्ही हप्ता 10वा आणि 11वा हप्ताचे 21 4,200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि तिसरं गिफ्ट आहे तुम्हाला भांडे. बघा भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु भांडे सुद्धा मिळणार आहेत. सोबतच बघा यासाठी आता नवीन अटी व नियम आलेले आहेत. 4 जे काही नवीन आहे ते आपण बघणार आहोत. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये 10वा हप्ता कोणाला मिळणार, योजनेत 52 लाख महिला रद्द होणार आणि नवीन अटीमुळे काही जण अडचणीत येणार. आणि तुम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार. नियम पहिला बघा आधार कार्ड नियम. भरपूर लाडक्या बहिणींचं 10 वर्ष झालं आधार कार्ड तेच आहे. ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बदलणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना पैसे नाही. दुसरा नियम KYC. बघा भरपूर लाडक्या बहिणींना रेशन कार्डची KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. तिसरा नियम बघा सगळ्यात महत्त्वाचा मोटर वाहन नियम. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा ज्यांनी लोन काढून घेतलेले आहे त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. म्हणजे जे पोट चालवण्यासाठी घेतात त्यांसाठी. जे लोक टॅक्स भरतात त्यांना यातून बाद करण्यात आलेला आहे. जर तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना यातून बाद करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे आता बघा 2 हप्ते एकत्र तुम्हाला देणार आहेत. 10वा आणि 11वा हप्ता दोन्ही 1 एप्रिलपासून वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. उद्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे यायला खटाखट सुरुवात होतील. परंतु लक्षात घ्या काही महत्त्वाचे मी तुम्हाला हे नियम जे आहेत ते सांगतो आहे. तुम्हाला मी आता सांगितलं की 52 लाख लाडक्या बहिणी ह्या बाद होणार आहेत. कारण आताच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी करायची. सरसकट सर्व लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी करल्यानंतर आता आपण जे तुम्हाला नियम सांगितले ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. गिफ्टसुद्धा मी डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणारच आहे. बघा ज्या लाडक्या बहिणी आता नियमांमध्ये बसतील. पहिला नियम कुठला होता तर आधार कार्ड नियम. ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेटच नाही अशा लाडक्या बहिणींना पैसे नाही. कारण आधार कार्डवरची माहिती आणि त्यांच्या बँकेतली माहिती जर सेम नसेल तर तुम्हाला अशा प्रकारचा कुठलाही मेसेज येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सुद्धा पैसे यावे तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. काय आधार कार्डवरचं अपडेट करायचं आहे सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचं नावाचं स्पेलिंग जे आहे ते चेक करायचं आहे. नावाचं स्पेलिंग चेक केल्यानंतर ते तुम्हाला तिथं आधार कार्ड बँकेत जमा करायचं आहे. मग तुम्हाला 100% हे पैसे जे आहे ते तुमच्या बँकेत जमा व्हायला सुरुवात होतील. दुसरा जो नियम होता तो म्हणजे बघा तुमचा KYC. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या बँकेत पैसे येणार नाही. तुम्हाला मी हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, पोस्टात पैसे येणार का नाही आणि कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात आहे. जर आपण बघितलं तर रेशन कार्डची KYC न केलेल्या लाडक्या बहिणी भरपूर सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. धुळे, जालना, अमरावती म्हणजे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत. तर ज्या लाडक्या बहिणी रेशन कार्डची KYC करतील त्यांना जे 5 गिफ्ट आहेत त्यातले 2 गिफ्ट मिळणार आहेत. ते म्हणजे साडी आणि आनंदाचा शिधा. हे 2 गिफ्ट ज्या रेशन कार्ड KYC करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना ते 2 गिफ्टसुद्धा वाटप होणार आहेत. ह्याचं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही नियमामध्ये दुरुस्ती झालेली आहे. सगळ्यांना आधी टेन्शन होतं की मोटर वाहन म्हणजे 4 चाकी 4 व्हीलर गाडीचं सगळ्यांना टेन्शन होतं. परंतु लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांचा पुनर्विचार होणार आहे. पुनर्विचार म्हणजे काय, आता बघा भरपूर जण 4 चाकी घेतात लोन काढून, परंतु ते कशाला घेतात, ओला, उबर किंवा भाड्याने द्यायला. तर हे काही शौक म्हणून त्यांनी घेतलेलं नाही. तर त्यासाठी बैठकीमध्ये निर्णय झाला की हे घर चालवण्यासाठी गाड्या आहेत. तर लवकरच ह्याच्यावरती तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. कारण अजितदादा पवार यांनी याची दखल घेतलेली होती ऑलरेडी सुद्धा. तर त्यांनी सांगितलं आहे की एक आम्ही कमिटी बसून त्याच्यावरती सांगणार आहे की जर लोन काढून घर चालवण्यासाठी म्हणजे भाड्यानं गाड्या जर असतील तर त्याला लाडकी बहीण योजनेसाठी ते सुद्धा लाडकी बहीण
पात्र असावी असं त्यासाठी त्यांनी एक कमिटी सुद्धा बसवलेली आहे. तर लवकरच लाडक्या बहिणींना ज्यांच्याकडे 4 चाकी आहे, भाड्याने लावलेले आहे किंवा स्वतः ते भाड्याने चालवतात, ओला उबर किंवा अशा ज्या भाड्यानं गाड्या चालवतात, त्यांना ते सुद्धा या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात. आता सोबतच ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत, ते सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना मागचे हप्तेसुद्धा वाटप करण्याचं आत्ताचं मोठं आवाहन सरकारनं दिलेलं आहे. आणि 1 एप्रिलपासून पुढे वाटप सुरू आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आम्हाला उशीर झालेला आहे. त्याच्याबद्दल एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता 1 ते 5 या दरम्यान मिळणार आहे. सोबतच 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुलसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. येत्या 48 10 आणि 11 दोन्ही हप्त्याचे 42 रुपये मिळणार आहेत. आता बघा पुढे आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की नेमकं कोणाला किती रुपये मिळणार आहेत. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून
आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील. एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.